गेल्या आठवड्याभरापासून मुरगुड शहरासह परिसरात धुव्वाधार बॅटिंग करणाऱ्या पावसाने अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती आणि रखडलेली शेतीकामे आता पूर्वपदावर येत असून शेतकऱ्यांनी उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शेतात कंबर कसली आहे. पावसाच्या उघडडीपीमुळे सध्या शिवारात कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. चालू हंगामात जुलैच्या सुरुवातीपर्यंत पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिकावर पाण्याचे संकट ओढवले होते, तर काही कोरड्या भागात दुबार पेरणीची टांगती तलवार होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना जणू नवसंजीवनी मिळाली आहे. सुरुवातीची चिंता मिटल्याने आता शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पाऊस थांबताच पिकाची मशागत आणि देखभालीच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सध्या मुरगुड परिसरात प्रामुख्याने खालील कामे वेगात सुरू आहेत. अतिपावसामुळे शेतात वाढलेले तण काढण्याचे काम महिला मजूर व शेतकऱ्यांकडून सुरू आहे. वाऱ्या पावसामुळे आडवे पडलेले ऊस पुन्हा उभे करून त्यांना आधार दिला जात आहे. शेतात साठलेले अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी चर आणि वाटा मोकळ्या केल्या जात आहे. जास्त पावसामुळे ज्या ठिकाणी पिकाचे नुकसान झाले आहे तिथे पुन्हा लागवड केली जात आहे. सुरुवातीला पावसाअभावी आणि नंतर अतिपावसामुळे कामे खोळंबली होती. आता हवामान असेच अनुकूल राहिले तर येत्या 4-5 दिवसात रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील, अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. एकूणच वरुण राजाच्या कृपेनंतर आता मुरगुडचा बळीराजा शेतात घाम गाळताना दिसत आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.